दीप्स पाठशालामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मेहंदी आर्टसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट्स आहे आणि कशा पद्धतीने आपण मेहंदी आर्ट्स हे स्टार्ट करू शकतो हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आणि असे रोज एक व्हिडिओ तुम्हाला मेहंदी संदर्भात येईल. तर त्यासाठी तुम्हाला जर मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही रोज माझ्या मेहंदीचे व्हिडिओ बघून एक गुड मेहंदी आर्टिस्ट बनू शकता. हा व्हिडिओ स्पेशल करून माझ्या मैत्रिणींच्या रिक्वेस्टवरून मी बनवते आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी एक चांगली आर्टिस्ट आहे. तर त्या कारणास्तव मी आता माझं आर्ट फॉर्म हे सगळ्यांना दाखवावं आणि मेहंदीमध्ये खूप सारे व्हिडिओ बनवावेत म्हणून मी हे व्हिडिओ स्टार्ट करते. तुम्ही बघू शकत आहेत की मी मेहंदी काढत आहे. तर त्या पद्धतीने कोन कसा पकडायचा, सगळ्यात पहिले आपल्याला मेहंदीमध्ये कोन पकडायला यायला हवा. कोनला कुठे प्रेशर द्यायचं, कोन कशा पद्धतीने ढिला सोडायचा, कुठे दाबायचा हे त्या मेहंदीच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय. आणि सगळ्यात पहिले जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपण लाइनिंग पासून स्टार्ट करायचं. जेवढ्या होईल तेवढ्या लाइनिंग ओढून बघायच्या. जोपर्यंत आपल्याला कोन नीट चालवता येत नाही तोपर्यंत आपल्याला नीट मेहंदी काढता येत नाही. आपण कितीही सुंदर मेहंदी डिझाईन काढत असो पेननी पेन्सिलनी, पण आपल्याला कोननी मेहंदी काढण्यासाठी पहिले कोन प्रॅक्टिस असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला मेहंदी काढताना कोन चालवणं आपल्याला शिकणं हे सगळ्यात गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक कोन कसा पकडायचा, सेकंड म्हणजे मेहंदीमध्ये लाइनिंग काढणं, सेम डिस्टन्समध्ये एका डिस्टन्समध्ये लांब लांब लाइनिंग काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला 70% ही मेहंदी फक्त आणि फक्त लाइनिंगवर मेहंदी काढायची असतं. लाइनिंगमध्ये उभ्या लाइनिंग, जवळजवळील लाइनिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करून मेहंदी काढावं लागते. त्या कारणास्तव आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण हे प्रॅक्टिस डेली करूयात आणि येणाऱ्या 2024 मध्ये खूप छान पद्धतीने मेहंदी शिकून खूप मस्त प्रमाणात छान पद्धतीने मेहंदी काढू. तुम्हाला हा मेहंदीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून कोणालाही आपण हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मदत करू. कारण की मेहंदी अशी आहे की प्रत्येक सणासुदीला कुठल्या ना कुठल्या लेडीला लागतेच आणि छान घर बसल्या पैसे ते कमवू शकते. कुठल्याही गरजूला आपण मेहंदी शिकवू शकते. तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणा एका गरजूला मदत करा. थँक्यू सो मच. थँक्यू माझ्या मैत्रिणींसाठी जे माझ्यावर एवढं प्रेम करतात. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू.